नमस्कार, मी डॉक्टर संतोष केसरकर. आपण बऱ्याच गर्भसंस्कार पुस्तकातून किंवा गर्भसंस्कार क्लासेसमधून बऱ्याच वेळा काय चुकीच्या माहिती ह्या गर्भिणी स्त्रियांच्याकडे पोहोचवलेली बघतो. त्याच्यातला एक गैरसमज असा की गर्भिणी स्त्रियांनी मांसाहार करू नये. ही माहिती तशी एकांगी आहे, म्हणजे अर्धवट माहिती तुम्हाला सांगितली जाते. याच्यातलं नेमकं तथ्य काय? खरंच गर्भिणी मांसाहार करायचा असतो की नसतो? बरं, हे बऱ्याच वेळा आयुर्वेदाच्या नावाने खपवलं जातं, तर कधी कधी हे हॉलिस्टिक आहार ह्याच्या नावाने खपवलं जातं. पण आयुर्वेदामध्ये अशी गोष्ट काय सांगितलेली आहे की गर्भिणी मांसाहार करूच नये असं काय सांगितलेलं आहे का? तर यासाठी हा व्हिडिओ आपण करत आहोत, ज्याच्यातून आपण आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीनं आणि आयुर्वेदाच्या दृष्टीनं ह्या दोन्ही दृष्टीचं मांसाहार करायचा की नाही आणि केल्याचे फायदे तोटे हे दोन्ही देखील बघणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे गर्भिणीने मांसाहार करावा की नाही. तर आपण सुरुवातीला बघणार आहे हे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने बघणार आहे आणि नंतर आयुर्वेदाच्या दृष्टीने बघणार आहे. तर आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने जर बघायचं झालं तर जो मांसाहार सांगितलेला आहे हा कोणत्याही प्रकारचा असेल तर तो प्रोटीनचा एक चांगला सोर्स म्हणून सांगितलेला आहे. सर्व प्रकारच्या मांसाहारामधून जे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात प्रोटीन्समध्ये ते 9 प्रकारचे असतात. ते सर्वच्या सर्व 9 प्रकारचे अमायनो ॲसिड ह्या मांसाहारी आहारातून मिळतात. सर्व शाकाहारी आहारातून ते मिळू शकत नाहीत. ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी म्हणजे एक महत्त्वाचा घटक असतो जो व्हिटॅमिन B12 किंवा मिथिल कोबालामाइन म्हणतात ज्याला, तो मांसाहारामधून मिळतो, पण तो तेवढ्या प्रमाणात शाकाहारामधून मिळू शकत नाही. तर आधुनिकदृष्ट्या काय काय हे आहे, म्हणजे मांसाहार म्हणजे काय? तर मांसाहार ज्यावेळी आपण म्हणतो तर मांसाहारामध्ये काय काय घटक येतात हे पहिल्यांदा बघूया. तर मांसाहारामध्ये पहिल्यांदा येतो ते म्हणजे अंडी. अंडी मग ती एकतर कोंबडीची असतील किंवा बदकाची असतील. त्याच्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे चिकन. चिकन हे कोंबडीचं असू शकतं, बदकाचं असू शकतं, हंस किंवा टर्की अशासारख्या पक्ष्यांचं असू शकतं. त्याच्यानंतर येतो मटण. मटण हे कशाचं असतं? एक तर शेळीचे किंवा बकरीचे असते. त्याच्यानंतरचा भाग येतो मासे. त्याच्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे बीफ. बीफ म्हणजे गाई किंवा म्हशींपासून जे मांस मिळतं त्याला म्हणायचं बीफ. आणि शेवटचा येतो तो म्हणजे पोर्क. पोर्क म्हणजे डुकराचे जे मटण असते त्याला म्हणायचं पोर्क. हे वर्गीकरण बघितलं आपण साधारणतः मांसाहार म्हणजे काय आणि ते काय काय घटक अवलंबून त्याच्यात अंतर्भूत होतात. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की प्रत्येक घटकाचा आधुनिकदृष्ट्या काय काय फायदा आहे. याच्यातलं जे मांसाहार बघितले याच्यामध्ये बीफ आणि पोर्क हे 2 जे घटक आहेत हे आपल्या भागात जास्त सहसा खाल्ले जात नाहीत. त्यामुळे ते सोडून जे इतर घटक आहेत म्हणजे अंडी, चिकन, मासे किंवा मटण यांच्याविषयी आपण पूर्ण या व्हिडिओमधून आधुनिकदृष्ट्या काय सांगितलं हे जाऊन घ्या. तर पहिला घटक आहे त्याच्यातला अंडी. अंडी हा प्रोटीनचा खूप मोठा स्रोत आहे. तर त्याच्यामध्ये एका अंड्यामध्ये जवळजवळ 6 ग्रॅम एवढं प्रोटीन मिळतं. त्याच्याशिवाय अंड्यामध्ये फॅट्स, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B12, फॉलिक ॲसिड हे देखील उत्तम प्रमाणात असतात. अंड्यामध्ये लोह, सेलेनियम, फॉस्फरस, कोलिन यासारखे मायक्रोन्युट्रिएंट देखील असतात. तर गर्भिणीने अंडी खाण्याचे फायदे गर्भिणीसाठी आणि गर्भासाठी काय असतात? तर पहिला बघितलं की अंडे हे प्रोटीनचा सगळ्यात चांगला सोर्स आहे. त्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी मदत होतेच आणि गर्भिणीच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांची देखील योग्य प्रमाणात वाढ होते. अंड्यामध्ये फॉस्फरस, व्हिटॅमिन D हे असतात. याच्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात. अंड्यामध्ये व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन A यासारखी व्हिटॅमिन असतात ज्यामुळे गर्भिणीची रोगप्रतिकारशक्ती असते ती वाढण्यास मदत होते. अंड्याचा उष्मांक हा जादा असतो त्यामुळे अंडी ही गर्भिणीला बलवर्धक म्हणून देखील काम करतात. अंड्यामध्ये कोलिन आणि व्हिटॅमिन D हे असतं ज्याच्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो. अंड्यामधल्या व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन D ह्या 2 गोष्टींच्यामुळे बाळाच्या डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते. अंड्यामध्ये काय काय अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा वाढला जातो, गर्भाच्या वाढीसाठी मदत होते. हे आता पहिला घटक बघितला आपण अंडी. याच्यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे चिकन. चिकनमध्ये काय काय असतं? तर चिकनमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जे असतं ते म्हणजे प्रोटीन्स मिळतात आणि त्या प्रोटीन्समध्ये सगळ्या 9 प्रकारचे इसेन्शियल अमायनो ॲसिड्स असतात. चिकनमधून व्हिटॅमिन B1, B2, B6, B12
तसेच व्हिटॅमिन डी हे भरपूर प्रमाणात मिळतात. त्याशिवाय चिकनमधून झिंक, कॉपर, सेलेनियम, फॉस्फरस, कोलिन यासारखे ट्रेस एलिमेंट देखील मिळतात. तर हे बघितले की चिकनमधून काय काय मिळतं. आता याच्या पुढचं आहे ते म्हणजे चिकन खाण्याचे गर्भिणीला काय फायदे. तर मगाशी बघितले तसं चिकन हे देखील प्रोटीनचा खूप मोठा सोर्स आहे. त्यामुळं चिकन खाल्ल्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी मदत होते. तसेच गर्भिणीच्या मांसपेशींची वाढ देखील योग्य होते. त्याच्यानंतर चिकनमध्ये फॉस्फरस, झिंक आणि व्हिटॅमिन डी हे देखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळं चिकन खाल्ल्यामुळे बाळाची हाडे मजबूत होतात. चिकनमध्ये व्हिटॅमिन B6, B12, सेलेनियम, झिंक ह्या गोष्टी असतात. त्यामुळे गर्भिणीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चिकनचा उष्मांक हा भरपूर जादा असल्यामुळे चिकन गर्भिणीला एक शक्तिवर्धक म्हणून काम करतं. चिकनमध्ये व्हिटॅमिन B12 आणि कोलिन हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास देखील चांगल्या प्रमाणात होतो. आता हे बघितलं आपण चिकनचं बघितलं. याच्यानंतरचा जो आहे पदार्थ तो म्हणजे मटण. तर मटणामध्ये कुठले कुठले घटक असतात. मग सांगितल्याप्रमाणे मटणामध्ये देखील प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतं आणि ह्या प्रोटीन्समध्ये सर्व 9 प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात. त्याच्यानंतर मटणामध्ये व्हिटॅमिन B12, B2, B3, व्हिटॅमिन डी हे मुबलक प्रमाणात असतात. मटणामध्ये लोह, झिंक, सेलेनियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असे ट्रेस एलिमेंट देखील आढळतात. मटणामध्ये गर्भ आणि गर्भिणीच्या शरीरात आवश्यक असणारे जे फॅट असतं ते देखील योग्य मात्रेमध्ये असतं. त्याच्यानंतर आता हे बघितलं आपण मटणामध्ये कुठले कुठले घटक असतात. आता मटण खाल्ल्याचा गर्भिणीला आणि गर्भासाठी काय फायदा होतो. तर मटण हा मगाशी बघितला आपण प्रोटीनचा खूप चांगला एक सोर्स आहे. तर त्यामुळं काय होतं तर गर्भाच्या वाढीसाठी मदत होतेच आणि गर्भिणीच्या मांसपेशीसाठी सुद्धा वाढीसाठी योग्य मदत होते. त्याच्यानंतर मटणामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतात जी बाळाची हाडे मजबूत करण्यासाठी गरजेचं असतात. मटणामध्ये झिंक आणि सेलेनियम असतं जे गर्भिणीची प्रतिकारशक्ती वाढवतं. मटणामध्ये चरबी आणि कॅलरीज हे चांगल्या प्रमाणात असतात. त्यामुळे मटण हे गर्भिणीला एक शक्तिवर्धक म्हणून काम करत असतं. मटणामध्ये लोह हे भरपूर प्रमाणात असतं आणि ते लोह आहे हे शरीरामध्ये सहजरित्या शोषून घेतलं जातं. त्याच्याशिवाय मटणामध्ये व्हिटॅमिन B12 देखील असतं भरपूर प्रमाणात. त्यामुळे गर्भिणीचं रक्त वाढण्यास मटण मदत करतं. मटणामध्ये सेलेनियम असतं. त्यामुळे ह्या सेलेनियममुळं गर्भिणीच्या थायरॉइड ग्रंथीचे काम हे उत्तम राहतं. आता हे बघितलं आता मटणाचाच एक भाग असतो तो म्हणजे काळीज, कलेजा किंवा आपण ज्याला लिव्हर म्हणतो. तर हा खाण्याचे फायदे काय आहेत. ह्याच्यात कुठले कुठले घटक आहेत. तर लिव्हरमध्ये व्हिटॅमिन B12 हे सर्वात जास्त म्हणजे इतर कुठलेही पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थापेक्षा व्हिटॅमिन B12 हे सर्वात जास्त असतं ते लिव्हरमध्ये आढळतं. त्याशिवाय लिव्हरमध्ये प्रोटीन्स देखील भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन B3, व्हिटॅमिन B6, फॉलिक ॲसिड ही व्हिटॅमिन्स आहेत ही देखील लिव्हरमध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. तसंच लिव्हरमध्ये लोह, कॉपर, सेलेनियम, कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, सोडियम असे ट्रेस एलिमेंट देखील आढळतात. आता हे लिव्हर खाण्याचे बाळासाठी म्हणजे गर्भासाठी किंवा गर्भिणीसाठी काय फायदे असतात. तर लिव्हरमध्ये मगाशी बघितलं आपण व्हिटॅमिन B12 आहे. त्याच्यासोबत फॉलिक ॲसिड आहे, लोह आहे, कॉपर आहे. ह्या सर्वांच्यामुळे रक्तवाढीसाठी गर्भिणीच्या खूप मदत होते. लिव्हर हे बाळाच्या वाढीसाठी तसेच गर्भिणीच्या मांसपेशीसाठीच्या वाढीसाठी देखील मदत करते. त्याप्रमाणे कॅल्शियम असल्यामुळे लिव्हरमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे दोन्ही घटक असल्यामुळं लिव्हर हे बाळाची हाडे देखील मजबूत करण्यासाठी मदत करतं. त्याच्यानंतर लिव्हरमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात. ह्या व्हिटॅमिन्समुळे गर्भिणीचे बल आणि रोगप्रतिकारशक्ती आहे ती देखील वाढते. हे आता आपण बघितलं लिव्हर. याच्यानंतरचा पुढचा अन्न घटक आहे तो म्हणजे मासे. तर मासे बघत असताना पहिल्यांदा म्हणलं माशांच्या मध्ये सुद्धा कुठले घटक येतात. तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात माशांच्या मध्ये. त्याच्याशिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. व्हिटॅमिन A असतं, व्हिटॅमिन डी असतं, व्हिटॅमिन B12 असतं. त्याचप्रमाणे आयोडीन, सेलेनियम, झिंक, लोह, कॅल्शियम असे ट्रेस एलिमेंट देखील माशांच्या मध्ये आढळतात. माशांच्या मध्ये आता मासे खाण्याचे फायदे काय आहेत. तर मासे खाण्याचे फायदे असे आहेत की माशांच्या मध्ये जे प्रोटीन्स असतं त्याच्यामुळे गर्भाची वाढ होतेच. तसेच गर्भिणीच्या मांसपेशींची वाढ देखील चांगल्या पद्धतीने होते. माशांच्या मध्ये मेन असतं ते व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मासे ही गर्भाची हाडं मजबूत करण्यासाठी खूप मदत करतात.
माशांमध्ये जे झिंक आणि सेलेनियम असतं त्यामुळे गर्भिणीची रोगप्रतिकारशक्ती आहे ती देखील वाढते. माशांच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स त्याच्यासोबत आयोडीन आणि व्हिटॅमिन D3 हे घटक असतात. त्यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो. म्हणजे माशांच्यामध्ये जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं त्याचा खूप चांगला उपयोग होतो बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी. त्याशिवाय मासे हे गर्भिणीचे रक्त वाढवण्यासाठी आणि गर्भिणीला एक शक्तिवर्धक म्हणून काम करतात. हे बघितलं आपण आता मासे. याच्यानंतरचा आता हे बघितलं आपण आधुनिक दृष्टीने कुठले कुठले घटक आहेत. हे आता आपण आयुर्वेदिक दृष्ट्या काय सांगितलेलं आहे, म्हणजे हे आधुनिक दृष्ट्या आपण कुठले कुठले अन्न घटक आहेत आणि त्यांचा काय काय फायदा होतो हे बघितलं. आता आयुर्वेदात मांसाहार करण्याविषयी काय सांगितलेलं आहे हे आता आपण बघून घेऊया. तर हे ज्यावेळी बघत असतो त्यावेळी आपण एक गोष्ट नेहमी लक्षात घेतली पाहिजे की आयुर्वेद हा साधारणतः 2000 ते 2500 वर्षापूर्वी लिहिलेला आहे. त्यावेळीच्या जो मांसाहार केला जात होता तो प्रामुख्यानं शिकारी प्राण्यांचा केला होता, म्हणजे प्राण्यांची शिकार करूनच मांसाहार केला जात होता. तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे मांसाहार करण्याविषयी हे आपण आता बघूया. तर पहिली गोष्ट आहे की आयुर्वेदामध्ये जे प्राणी आहेत मांसाहार साठी वापरले जाणारे प्राणी यांचे 2 पद्धतीनं हे केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. एक अनुप प्राणी आणि दुसरे जांगल प्राणी. तर जांगल प्राणी म्हणजे काय, तर पहिला प्रकार आहे तो जांगल प्राणी. जांगल प्राणी म्हणजे जे कमी पाण्याच्या प्रदेशात किंवा शुष्क प्रदेशात राहतात, गवताळ प्रदेशात राहतात असे असतात, किंवा जे सतत फिरत असतात किंवा सतत पळत असतात, काटक असतात, असे प्राणी ह्यांना म्हणायचं जांगल प्राणी. ह्याची उदाहरणं कुठली कुठली आहेत, तर हरिण असेल, ससा, शेळी, मेंढी, कोंबडी हे प्राणी आहेत, आपण ह्यांना जांगल प्राणी असे म्हणू शकतो. हे प्राणी आहेत हे नेहमी चालत फिरत असल्यामुळे किंवा शुष्क प्रदेशात राहत असल्यामुळं यांचं मटण हे पचायला खूप हलकं असतं आणि चांगलं असतं. याच्या उलट आहे तो अनुप प्राणी. अनुप प्राणी म्हणजे काय, तर नेहमी दलदलीच्या ठिकाणी किंवा जिथं खूप पाणी आहे अशा ठिकाणी राहणारे प्राणी, सतत एकाच ठिकाणी बसून असतात हे प्राणी किंवा कमी हालचाल करतात, जसे की म्हैस, डुक्कर इत्यादी प्राण्यांचा याच्यामध्ये समावेश होतो. ह्या प्राण्यांचे मटण असतं हे पचायला जड असतं, त्यामुळे शक्यतो हे मटण टाळलं जातं. त्याच्यानुसार हे आता बघितलं आपण वर्गीकरण प्राण्यांचं आयुर्वेदानुसार कसं कसं केलेलं आहे. आता याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आयुर्वेदाने म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये मांसाहार करावा असं सांगितलेलं आहे की नाही. जे आता बरेच जण सांगतात की मांसाहार करूच नाही असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, असं बरेच म्हणजे गर्भसंस्कारच्या पुस्तकात येतं किंवा गर्भसंस्कारच्या क्लासेसमध्ये सांगितलं जातं. तर याच्या मागचं तथ्य काय, तर ते आता बघूया. तर हे तथ्य सांगत असताना पहिली गोष्ट सांगितलं जातं की आयुर्वेदात एक म्हणजे भरपूर ग्रंथ आहेत, त्यापैकी मुख्य 3-4 ग्रंथ आहेत. आपण त्यांच्यानुसार काय म्हटलं हे बघूया. तर सगळ्यात पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे चरक संहिता. तर चरक संहितेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की गर्भिणीने मांसाहार करू नये असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यानंतरचा दुसरा ग्रंथ येतो हा म्हणजे सुश्रुत संहिता. तर सुश्रुत संहिता याच्यामध्ये गर्भिणीने 4थ्या किंवा 5व्या महिन्यात ज्यावेळी गर्भिणीला डोहाळे लागतात त्यावेळी गर्भिणीला जांगल प्राण्याचे किंवा शुष्क प्रदेशात जे प्राणी असतात त्या प्राण्यांचे रुचकर मांस खायला द्यावी असे सांगितलेले आहे. तसंच 8व्या महिन्यापासून पुढे सुश्रुतांनी गर्भिणीला जांगल प्राणी जे मगाचेच प्राणी शुष्क प्रदेशात राहणारे प्राणी त्या प्राण्यांचा मांसरस म्हणजे जे सूप असतं मटणाचं तर ते सूप प्यायला द्यावं. हे कधीपर्यंत, तर 8व्या महिन्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत हे सूप प्यायला द्यावं असं सांगितलेलं आहे. हे झालं सुश्रुताचं मत. वाघभटांचं काय सांगितलं, वाघभटांनी देखील सुश्रुतांच्या प्रमाणे गर्भिणीला मांसरस किंवा जे मटणाचं सूप आहे ते प्यायला द्यायला सांगितलेलं आहे. ह्याच्यानंतरचा पुढचा एक ग्रंथ आहे तो म्हणजे काश्यप संहिता. काश्यप संहितेमध्ये गर्भिणीस मांस आणि मांसरस किंवा मटणाचं सूप हे द्यायलाच सांगितलेलं आहे. उलट काश्यपाने सांगितलेलं आहे की मांस हे गर्भपुष्टीकर आहे किंवा गर्भाच्या वाढीस मदत करणार आहे, म्हणून ते कंपल्सरी द्यावं असं सांगितलेलं आहे. आता हे बघितलं आपण, हे जे 4 ग्रंथ होते चरक, सुश्रुत किंवा वाघभट आणि शेवटचा आहे तो म्हणजे काश्यप संहिता. याच्यानुसार जे आपण बघितलं ही मतमतांतर. पण आता आपल्याला प्रश्न पडतो की हा विरोधाभास कसा, म्हणजे चरकांनी सांगितले की काहीच देऊ नका
म्हणजे मांसाहार देऊच नका सांगितलं, आणि बाकीचे हे जे ग्रंथकार आहेत त्यांनी सांगितले की मांसाहार द्यायला चालतो. तर हा विरोधाभास असा कसा काय? तर याचं एक छान विश्लेषण ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ञ जे आहेत, आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ञ प्रेमवती तिवारी यांनी आपल्या ग्रंथामध्ये केलेलं आहे. त्यांच्या मतानुसार जे गर्भिणीला मांस खाऊ नये असे जे चरकांनी सांगितलेले ते मुख्यतः अनुप प्रदेशातले, म्हणजेच दलदलीच्या ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांचे मांस खाऊ नये असं सांगितलेलं आहे. कारण ते मांस हे जास्त चरबीयुक्त असतं, तसंच पचायला अत्यंत जड असतं, आणि असं जर मांस गर्भिणीने खाल्लं तर तिला पोटविकार होऊ शकतात, पोटाचे आजार होऊ शकतात. कधी कधी तिला अशा परिस्थितीमध्ये गर्भपात देखील होऊ शकतो. म्हणून गर्भिणीने असे मांस खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. या उलट जे शुष्क प्रदेशात राहणारे प्राणी आहेत त्यांचे मांस हे पचायला हलके असते, त्या कारणाने ते खाण्यास कुठलाही हरकत नाही. उलट असे मांस खाल्ले किंवा त्या मटणाचे जर सूप गर्भिणीनं पिलं तर गर्भाची वाढ होण्यास मदत होते व गर्भिणीला देखील ताकद मिळते. हे मत आहे ज्येष्ठ आयुर्वेदिक स्त्री रोगतज्ञ होत्या प्रेमवती तिवारी यांचं मत आहे. तर आपण आत्ताच्या दृष्टीने जर विचार केला, आपण हा जो विचार करतोय किंवा हे जी मतं बघितली ही कधीची आहेत? ही 2 ते 2,500 वर्षापूर्वी जे ग्रंथ लिहिले आहेत त्याच्यातली मतं आहेत. आत्ताच्या घडीला आपण बघितलं तर आता तर कोण शिकार करून वगैरे प्राणींचे मांस खात नाही. आत्ताच्या घडीला बघितलं तर आता मुख्य आहेत ते म्हणजे शेळी, मेंढी किंवा कोंबडी हे जास्त खाल्ले जातात मांस आपण. तर आत्ताच्या ह्याला विचार केला तर शेळी किंवा मेंढी हे शुष्क प्रदेशात राहणारे प्राणी आहेत, सतत पळणारे किंवा सतत चालणारे प्राणी आहेत. त्याच्याशिवाय ते काटक असतात खूप, यांचं मांस पचायला हलकं असतं, त्यामुळं ते मांस खायला काही हरकत नाही. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बघायचं झालं तर कोंबडीचं मांस म्हणतोय, ज्यावेळी गावरान कोंबड्या असतात किंवा गावठी पाळलेल्या कोंबड्या असतात, घराघरांचे पाळल्या जातात, त्या सतत इकडं तिकडं फिरत असतात, त्यामुळे त्यांचं देखील मांस हे पचायला हलकं असतं, त्यामुळे ते देखील खायला काही हरकत नाही. पण ज्या बॉयलर कोंबड्या असतात त्या एकाच ठिकाणी बसत असल्यामुळे त्यांचं मांस हे पचायला जड असतं, त्यामुळे ते शक्यतो खाऊ नये. हा झाला आयुर्वेदिक दृष्टिकोन. मॉडर्ननुसार जर विचार केला तर मॉडर्नमध्ये किंवा आधुनिक विज्ञानानुसार तुम्ही बॉयलरचं मटण देखील खाऊ शकता. पण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून गेलं तर फक्त जो गावरान कोंबड्या असतात त्यांचंच मटण खावं. अंड्याच्या बाबतीत काय आयुर्वेदाचं मत आहे? तर अंडे म्हणजे एक प्रकारचा गर्भ असतो किंवा त्याला आमगर्भ म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये, आणि हा गर्भ जो वाढणारा गर्भ आहे त्याची वाढ होण्यास मदत करतं, त्यामुळे गर्भिणी स्त्रियांनी कंपल्सरी अंडे खावे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. उलट काय काय जी गर्भाच्या वाढीसाठी औषधं तयार केली जातात, उदाहरणार्थ मधुमालिनी वसंत नावाचं एक औषध आहे ज्याचा उपयोग गर्भाच्या वाढीसाठी केला जातो. तर या औषधामध्ये अंड्याचा वापर केलेला आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की अंड म्हणजे अंड्याचा किती उपयोग सांगितलेला आहे आयुर्वेदात. हे बघितलं आपण आयुर्वेद या ग्रंथांच्या मध्ये काय सांगितलेलं आहे. आपण आता याच्यावरून काय निष्कर्ष काढायचा, मांसाहार खायचा की नाही? तर आधुनिक विज्ञान झालं किंवा आयुर्वेदिक दृष्टिकोन झाला तर दोन्हीमध्ये देखील नुसार तसं बघायचं झालं तर मांसाहार खाण्याला काही निषिद्ध सांगितलं नाही. मांसाहार करणे हा ज्याचा त्याचा पर्सनल बाब आहे, म्हणजे कुणी खायचं नाही हा प्रत्येकजण ठरवू शकतो. तर जर खायचं झाला, फक्त मांसाहार खायचा झाला तर काय नियम पाळणे गरजेचे आहे. मग ते नियम कुठले? तर ते आता पुढील प्रमाणे नियम आहेत. तर ह्याच्यातला पहिला नियम आहे, बऱ्याचदा आपण मटण आणतो, मटणामध्ये चरबीचा अंश जादा असतो व ही चरबी पचायला देखील जड असते, तसेच त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू देखील कमी असते. त्यामुळे मटण आणल्यानंतर किंवा शिजवण्याच्या आधी चरबीचा भाग आहे तो शक्यतो काढून टाकावा. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे चिकनच्या बाबतीत. चिकन ज्यावेळी आपण घ्यायला जातो, चिकनच्या स्किनमध्ये देखील चरबी खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे चिकन शिजवायच्या आधी किंवा चिकन आणायच्या आधी ही स्किन पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. त्याच्याशिवाय चिकन किंवा मटण हे पचायला जड असतात किंवा शिजायला देखील उशीर लागतो, त्यामुळे ते प्रॉपर शिजल्याशिवाय, व्यवस्थित शिजल्याशिवाय खाऊ नये. थोडं जादा शिजलं तरी चालेल, पण व्यवस्थित शिजल्याशिवाय खाऊ नये. त्याच्याशिवाय आणखी म्हणजे चिकन किंवा मटण हे डायरेक्ट खाण्यापेक्षा
ते जास्त वेळ शिजवावं आणि त्याचं सूप करून पिलं तर ते गर्भिणीसाठी कधीही उत्तम. चिकन किंवा मटण हे एकतर व्यवस्थित शिजवून खावावं किंवा बेक करून खावावं किंवा तंदूर करून खावावं, पण शक्यतो तळलेलं खाऊ नये. कारण चिकन आपल्याकडे बऱ्याच वेळा तळलेलं चिकन किंवा चिकन 65 वगैरे खाण्याची सवय असते, पण अशा प्रकारचे कुठलंही चिकन किंवा मटण जे तळलेलं आहे हे खाऊ नये. त्याच्यामधून मग तेलाचा अंश वाढतो आणि मग त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी होते. पुढचा नियम आहे तो म्हणजे चिकन किंवा मटण करताना तेल किंवा मसाल्यांचा कमीत कमी वापर करावा. शक्यतो बिन मसाल्याचे चिकन किंवा मटण खावा, म्हणजेच आळणी जे असतं आपलं किंवा सूप असतं, सूपमधलं मटण खावं. त्याच्यानंतर पुढचं आहे हॉटेलमधलं किंवा बाहेरच्या चायनीज गाड्यावरचं चिकन मटण खाणे पूर्णपणे टाळावे. त्याच्या पुढचा नियम असा आहे की पहिले 3 महिने आहेत, त्या पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भिणीला उलटी, मळमळ यांचा खूप जादा प्रमाणात त्रास असतो. अशावेळी तेलकट, तिखट, मसालेदार खाणे पूर्ण टाळले पाहिजे. मांस देखील पचायला किंवा मटण किंवा चिकन असेल, कुठलंही मांस असेल तर ते पचायला जड असतं. अशावेळी मटण खायचं टाळायचं किंवा चिकन खाणे टाळावे. खूपच जादा इच्छा झाली तर सूप करून पिता येतं, मटणाचं किंवा चिकनचं सूप करून पिता येतं. त्याच्यानंतर 4थ्या महिन्यानंतर मात्र उलटी, मळमळीचा त्रास बराच कमी होतो. त्याशिवाय 4थ्या महिन्यानंतर गर्भाची वाढ देखील झपाट्याने होत असते आणि गर्भिणीचं वजन देखील वाढत असतं. अशावेळी प्रोटीनची डेफिशियन्सी जाणवू शकते गर्भिणीमध्ये आणि त्यामुळे प्रोटीनची जी मात्रा आहे ती आहारातली वाढवावी लागते. अशावेळी गर्भिणीने कंपल्सरी चिकन, मटण किंवा त्याचं सूप असं काही ना काहीतरी कंपल्सरी खावावं. त्याच्यानंतर याचा पुढचा नियम आहे तो म्हणजे मासे आपण बघत असताना मासे हे लगेच खराब होणारे घटक असतो, अन्न घटक असतो. त्यामुळे तो ताजेच मासे खावावे आणि मासे खात असताना शक्यतो शिजवून किंवा बेक करून खावा. तळलेले मासे खाऊ नये. मग चिकनचं जसं बघितलं तसं तळलेले मासे खाऊ नये. त्याच्याशिवाय काही लोकांना काही जातीच्या माशांची ॲलर्जी असते, त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये नेहमीपेक्षा वेगळे मासे खाणे पूर्णपणे टाळले पाहिजे. मटण खात असताना आता आपण मटण खात मगाशी बघितलं, त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा घटक बघितला काळीज. तो काळीज किंवा कलेजा किंवा लिव्हर हा घटक हा न्यूट्रिशननं भरलेला असतो, त्यामध्ये भरपूर विटॅमिन्स असतो. त्यामुळे गर्भिणीला मटण देत असताना कंपल्सरी काळीज त्याच्यामध्ये द्यावं. त्याच्यामुळे तिचा रक्तवाढीसाठी मदत होते, गर्भाच्या वाढीसाठी सुद्धा खूप मदत होते. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे तो म्हणजे रोजच्या जेवणात, आता आपण चिकन, मटण तर रोजच्या रोज खाऊ शकत नाही, तर रोजच्या जेवणातून प्रॉपर प्रोटीन मिळावं म्हणून गर्भिणीला कंपल्सरी रोज जेवणामध्ये अंड्यांचा अंतर्भाव करावा. अंड्यामधून खूप चांगल्या पद्धतीचं प्रोटीन मिळतं आणि अंडे रोज खाली जाऊ शकतं. म्हणून पूर्वी म्हटलं जायचं की संडे होया मंडे रोज खाय अंडे, कारण रोज खाली जाऊ शकतो अंडे. चिकन, मटणचं रोज खाणं तसं पॉसिबल होऊ शकत नाही. अशावेळी प्रोटीनची कमतरता भागवण्यासाठी अंडी रोज वापरावीत जेवणामध्ये. आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे म्हणजे मांसाहार करताना तो प्रमाणातच केला पाहिजे, अतिप्रमाणात करू नये. अतिप्रमाणात केलं तर पोट बिघडण्याची शक्यता असते. हे सर्वसाधारण नियम रेग्युलरचे आहेत. हे नियम पाळून मांसाहार करायला काही हरकत नाही. शेवटी परत एकदा सांगतो, मांसाहार करणे नाही करणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. त्यामुळं तुम्हाला मांसाहार आवडत असेल तर मांसाहार करा. शाकाहारी लोकांनी अशावेळी काय करावं, तर ह्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. शाकाहारी लोकांना, जे पूर्णपणे शाकाहारी आहेत, त्यांनी प्रोटीन्स कसं मिळवावं, तर यासाठी पुढचा एक व्हिडिओ तयार करणार आहे, तो नक्की बघून घ्या. धन्यवाद.